21 मे 1991 ला भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. काँग्रेसचे कणखर प्रधानमंत्री म्हणून त्यांनी या देशात प्रथम 18 वर्ष असणाऱ्या मतदारांना वयोमर्यादा घटवत मतदान अधिकार मिळवून दिला. संगणक क्रांतीसह पंचायत राज व्यवस्था, नवोदय विद्यालय, ज्याद्वारे ग्रामीण आणि शहरी भागात नवोदय विद्यालयाचा पाया देखील राजीव गांधी यांनीच रचला. सोबतच दूरसंचार क्रांतीसारखी अनेक देश हित सहाय्यक कामे केली. आज 21 मे रोजी त्यांची हत्या करण्यात आली. त्यानिमित्त त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत तथा कोरोनाच्या या कालखंडात तळागाळातील जनतेच्या हलाखीच्या परिस्थितीचे अवलोकन करत पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन करत अंजनगाव सुर्जी येथे बळवंत वानखडे यांनी गोरगरीब जनतेला फळ वाटप व जेवणाचे डबे वाटत स्वर्गीय राजीव गांधी यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद दाडू, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, जहीर बेग, पुरुषोत्तम घोगरे, संजय सरोदे, सुधाकर खारोडे, निखिल कोकाटे, मोहम्मद सलाम, रमेश सावळे, धीरज काळे, सलीमुद्दीन इतर सर्व राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी.